हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की ब्राह्मणांना दरिद्री राहण्याचा श्राप कुणी व का दिला। त्याच्या मागे एक दंतकथा आहे। ती अशी की नैमिषारण्यात सर्व देव, शिव, विष्णू, इंद्र अशी सभा भरली होती आणि प्रजापती दक्ष यांचे तेथे त्यावेळी आगमन झाले होते। तेव्हा सर्व देवांनी त्यांना वंदन करून त्यांचा आदर सत्कार केला होता। आसनावरून उठले नाहीत ते फक्त आपले शंकर महादेव आणि श्री शंकराची पत्नी सती ही दक्ष राजाची कन्या होती। असे असूनही शंकर उठले नाहीत याचा दक्षाला अपमान वाटला। संतापाने लाल भडक झालेल्या दक्षाने शंकर देवांना श्राप दिला की भूत प्रेतांचा स्वामी समजला जाणारा हा शिव सर्व देवांनी माझा आदर केला असता माझा अपमान अनादर करतो। यामुळे मी याला यज्ञातून बहिष्कृत करीत आहे। यावर नंदी संतापले, कारण नंदी महाराज हे शिवशंकराचे परमभक्त होते आणि आहेत। ते संतापले आणि म्हणाले, माझे स्वामी त्रिलोकाचे स्वामी असता त्यांना श्राप देणारा तू व तो ऐकणारे हे सर्व ऋषीमुनी ब्राह्मण कायम दरिद्री राहाल। श्री शंकरांनी नंदीचे सात्वन केले व त्याच्यासह कैलास गमन केले। दक्षाने नंदीलाही श्राप दिला होता की तू माकड तोंड्या म्हणजे कपिमुख होशील, आणि हाच श्राप खरा करण्यासाठी नंदी, शिवगण आणि श्री शंकर श्रीरामाला सहाय्यभूत करणारी वानरसेना झाली होती। श्री शंकर हनुमान, श्री सूर्यदेव सुग्रीव, इंद्रदेव वाली झाले होते। अशा प्रकारे ब्राह्मणांना दरिद्री राहण्याचा श्राप सत्ययुगात मिळाला होता, ठीक आहे, आणि तो खराही झाला, कारण ब्राह्मण नेहमी पूजापाठ करतात आणि त्यानंतर त्यांना भिक्षा किंवा दक्षिणा घ्यावी लागते। असो, ही फक्त दंतकथा आहे, ठीक आहे। तर पूर्वीच्या काळीच्या ज्या दंतकथा आहेत त्याच्या मागे काही गोष्टी लपलेल्या आहेत आणि त्याचा अनुभव आपल्याला कलियुगामध्ये सुद्धा येताना दिसून येतो। तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या पूर्वीच्या काळी घडल्या आहेत आणि त्यांचा संदर्भ आपल्याला या कलियुगात सुद्धा सापडतो, ठीक आहे, किंवा अनुभवायला मिळतो। अशा बऱ्याच दंतकथा आपण पाहणार आहोत, ठीक आहे। तर जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्या प्रत्येकाने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करायचे आहे। अशा प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ रोज घेऊन येऊ, ठीक आहे। तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला सांगू शकता, ठीक आहे। आता वेद आहेत किती आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये वेद 4 सांगितले आहेत आणि या वेदावरच सगळं जे अध्यात्म आहे ते टिकून आहे। तर आपण हळूहळू अध्यात्माचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू की आपल्या अध्यात्मामध्ये जे आपले भारतीय अध्यात्म आहे, हिंदू शास्त्र आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी, गूढ गोष्टी आहेत ज्या लपलेल्या आहेत त्याचा आपण एक एक करून हळूहळू अभ्यास करूया। त्याच्यामध्ये अध्यात्माचे जे सार लपलेले आहेत त्याचा आपण हळूहळू उलगडा करण्याचा प्रयत्न करू। ज्या कोणाला अध्यात्मामध्ये रुची असेल त्या प्रत्येकाने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओज मी रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तुमच्या काही कमेंट्स असतील तर किंवा सूचना असतील तर तुम्ही तसं मला कमेंट्सच्या माध्यमातून सांगू शकता, ठीक आहे। आणि काही कमी असेल व्हिडिओमध्ये तर तेही तुम्ही मला सांगू शकता किंवा सुचवू शकता। आता अध्यात्म हे कसं आहे, खूप विस्तृत आहे, त्याचा अभ्यास आपण करू तेवढा कमी आहे। जसं आपण सागरातून ओंजळपर पाणी घेतो, म्हणजे त्याप्रमाणे हे अध्यात्मशास्त्र आहे, अगदी अतिशय गूढ आहे आणि ते जितकं आपण घेऊ अभ्यासू ते तेवढं कमीच आहे, ठीक आहे।
तरीसुद्धा आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. कारण आता सध्या काय आहे, कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ नामजप सांगितलेला आहे. आणि ज्यांना अध्यात्माची गोडी आहे त्यांनी अध्यात्माचा अभ्यास करणे ही फायद्याचे आहे. ठीक आहे. कारण कलियुगामध्ये पापाचं प्रमाण जास्त झालेलं दिसून येतं आणि पुण्य आहे ते कमी झालेलं आहे. ठीक आहे. आपल्या धर्माचे 4 पाय असतात, त्यातले 3 पाय कलियुगामध्ये नष्ट झालेले आहे आणि 1 पायावर आपला धर्म आहे तो उभा आहे. त्यामुळे कलियुगामध्ये अध्यात्माची जी आहे उन्नती करणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्ही या कलियुगातून सही सलामत तरू शकता. ठीक आहे. नाहीतर विनाश हा अटळ आहे. कारण कलियुगामध्ये मनुष्य विनाशाकडे ओढला जात आहे.